दिल्लीत आंदोलन झालं, सरकारला शिक्षण मंत्री बदलावा लागला. या आंदोलनानंतर जेन झी, जनरेशन अल्फा, मिलेनियल्स असे वेगवेगळे शब्द ऐकायला मिळाले. दिल्लीतलं आंदोलन हे जेन झीचं होतं असं सांगितलं गेलं, पण वास्तवात या आंदोलनात सगळ्याच जनरेशनचे लोक सामील होते. राजकीय दृष्ट्याही हे आंदोलन गाजलंय. सगळ्या विरोधी पक्षांनी पडद्यामागे राहून जेन झीच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचा आरोप झाला. पण जाऊ द्या, आपला मुख्य विषय तो नाही. जनरेशन एक्स, मिलेनियल्स, जेन झी, जेन अल्फा, जेन बीटा हे नेमकं काय आहे हा विषय आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. प्रत्येक घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. मानवी इतिहासाचे अनेक टप्पे पाहायला मिळतात. अश्मयुग, पुराण अश्मयुग, मध्य अश्मयुग, नवाश्मयुग, त्यानंतर ताम्र पाषाण युग, कांस्ययुग, लोहयुग आणि अगदी ऐतिहासिक व सुधारणावादी काळ मानवाला समृद्ध करून गेला. या काळातील झालेले सामाजिक नियम, सांस्कृतिक प्रवाह आणि तांत्रिक प्रगती, सुधारणा घडवून गेली. प्रत्येक पिढी आपली स्वतःची वैशिष्ट्ये, मूल्ये आणि अनुभव घेऊन आली. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक माहिती ही सीमा ओलांडून मुक्तपणे प्रवाहित होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांना जागतिक स्तरावर जोडतात. पिढीगत बदलांची गतिशीलता दर 20 वर्षांनी ठळकपणे दिसून येते. लोकसंख्येच्या रचनेवर चर्चा करताना आणि व्यक्तींना त्यांच्या वय व वैशिष्ट्यांनुसार वर्गीकृत करताना आपण अनेकदा बूमर, मिलेनियल्स, जेन झी आणि जेन अल्फा यासारख्या संज्ञांचा उल्लेख करतो. ही नावे वेगवेगळ्या पिढ्या दर्शवतात, ज्यातील प्रत्येक पिढी तिच्या सदस्यांच्या जन्माच्या ऐतिहासिक कालखंडानुसार परिभाषित केली जाते. आता प्रत्येक टप्पा कसा आहे ते समजून घ्या. पहिला टप्पा आहे बेबी बूमर्सचा. त्यांचा काळ आहे 1946 ते 1964चा. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेल्या बेबी बूमर पिढीने अभूतपूर्व आर्थिक समृद्धी आणि सामाजिक बदल अनुभवले. नागरी हक्क चळवळींपासून ते तांत्रिक नवकल्पनांपर्यंत आधुनिक समाजाला आकार देण्यात या लोकसंख्या शास्त्रीय गटाने महत्त्वाची भूमिका बजावली. बहुतेक बेबी बूमर्सना तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान नसेलही, पण ते सुशिक्षित आहेत. त्यांची ओळख अनेकदा त्यांच्या कठोर परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे, पारंपरिक संस्थांप्रती असलेल्या निष्ठेमुळे आणि समोरासमोर संवाद साधण्याच्या पसंतीमुळे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या लोकसंख्येच्या प्रचंड वाढीमुळे या पिढीला बेबी बूमर्सना हे नाव मिळालं. दुसरी पिढी आहे जनरेशन एक्स. त्यांचा काळ आहे 1965 ते 1980. मोठ्या बेबी बूमर आणि मिलेनियल पिढ्यांच्या छायेत अनेकदा दुर्लक्षित राहिलेली जनरेशन एक्स पिढी आर्थिक अनिश्चितता आणि सांस्कृतिक उलथापालथीच्या काळात ही उदयास आली. ही पिढी त्यांच्या स्वातंत्र्य, लवचिकता आणि अधिकारांबद्दलच्या साक्षरतेसाठी ओळखली जाते. ते काम आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन, उद्योजकतेची भावना आणि विविधतेला महत्त्व देतात. पालक म्हणून त्यांनी पालकत्वाच्या पद्धती आणि शैक्षणिक प्राधान्यक्रमांवर प्रभाव टाकला आहे. तसेच स्वावलंबन आणि चिकित्सक विचारांवर भर दिला आहे. जनरेशन एक्स हा बेबी बूमर्स आणि मिलेनियल्स यांच्या तुलनेत एक लहान लोकसंख्या शास्त्रीय गट मानला जातो, परंतु तरीही तो तंत्रज्ञान आणि वित्त आणि मनोरंजन यासारख्या विविध क्षेत्रांवर लक्षणीय प्रभाव टाकतो. जनरेशन एक्सचे सदस्य फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत, जिथे ते त्यांच्या आवडी, छंद आणि व्यावसायिक यशांशी संबंधित सामग्री शेअर करतात. जनरेशन एक्स अशा गोष्टींकडे आकर्षित होते ज्यात मनोरंजनासोबतच माहितीचाही समावेश असतो. चालू घडामोडी, वैयक्तिक वित्त आणि करिअर विकासावर चर्चा करण्यासाठी त्यांना पॉडकास्ट, माहितीपट आणि ऑनलाईन फोरम आवडतात. तिसरी पिढी आहे मिलेनियल्स. यांचा कालखंड 1981 ते 1996चा मानला जातो. ही पिढी इंटरनेटच्या विस्ताराच्या आणि स्मार्टफोन व सोशल मीडियाच्या प्रसाराच्या काळात मोठी झाली. ही पिढी जनरेशन एक्स आणि जेन झी यांच्यात अडकलेली आहे. ती या दोन्ही समूहांना जुळवून घेण्याचा व सामावून घेण्याचा खूप प्रयत्न करते. सध्या नोकरीमध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्याच्या पदावर आणि श्रीमंत असणारी हीच पिढी आहे. मिलेनियल्स भौतिक वस्तूंपेक्षा अनुभवांना अधिक महत्त्व देते. काम आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनाला प्राधान्य देते. ही पिढी आजही प्रामाणिक आणि व्यवहार कुशल समजली जाते. मिलेनियल्स इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. सोशल मीडियावर जे फॉलोअर्स आहेत त्यात हीच पिढी सर्वाधिक आहे. या पिढीने 9/11 यासारख्या महत्त्वपूर्ण घटना अनुभवल्या. Amazon, फ्लिपकार्टची सुरुवात या पिढीने पाहिली. फेसबुक, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारख्या स्ट्रीमिंग सेवांमध्ये सर्वाधिक असणारी हीच पिढी आहे. त्यानंतर चौथी पिढी आहे जेन झी पिढी. ती 1997 पासून ते 2012 या वर्षांमध्ये समजली जाते. स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि स्ट्रीमिंग सेवांच्या अति जोडलेल्या जगात जन्मलेली जनरेशन झी ही पहिली खऱ्या अर्थाने डिजिटल पिढी आहे.
जनरेशन झेड तंत्रज्ञान स्नेही आणि स्वतःची नवीन भाषा तयार करण्यात पारंगत म्हणून तिची ओळख आहे. ब्रँड्स आणि कंटेंट क्रिएटर सोबतच्या संवाद ते प्रामाणिकपणा, सर्जनशीलता आणि वैयक्तिकीकरण यांना महत्त्व देते. ते उच्च शिक्षित, तंत्रज्ञानात पारंगत आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक आहेत. जेन झीचे सदस्य इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, जिथे ते छोटे व्हिडिओ, मीम्स आणि व्हायरल चॅलेंजेस शेअर करतात. त्यांना समवयस्क आणि इन्फ्लुएन्सर्स कडून मिळणारा अस्सल आणि आपल्याशी जुळणारा आशय अधिक पसंत असतो. जेन झेडने लक्झरी आणि फॅशन क्षेत्रामध्ये इन्फ्लुएन्सर संस्कृतीच्या उदयाला चालना दिली आहे. ही पिढी पारंपरिक जाहिरात पद्धतींना दाद देत नाही. आता 5वी व शेवटची पिढी आहे अल्फा पिढी. ती 2013 पासून 2024 पर्यंतची ओळखली जाते. ही मुले मिलेनियल्सची मुले आहेत. 21व्या शतकात पूर्णपणे वाढलेली ही पहिली पिढी आहे. जेन अल्फा ही स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये पूर्णपणे मग्न होऊन डिजिटल युगात वाढलेली पहिली पिढी आहे. परिणामी इंटरनेट हे त्यांच्यासाठी माहिती, मनोरंजन आणि शिक्षणाचेही मुख्य स्रोत आहे. त्यांच्या घडण्याच्या वयातच काही ठळक वैशिष्ट्ये उदयास येत आहेत. यामध्ये डिजिटल युगात वाढलेले असणे, सामाजिक जाणीव असणे आणि हवामान बदलासारख्या मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडणे यांचा समावेश आहे. जनरेशन अल्फाचे सदस्य अनेकदा त्यांच्या वयापेक्षा जास्त परिपक्वता दाखवतात. लहान वयातच प्रवास व विविध संस्कृतींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यात एक जागतिक दृष्टिकोन विकसित झालेला असतो. मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्याला प्राधान्य देणाऱ्या युगात वाढल्यामुळे त्या विषयांमध्ये जास्त रुची दाखवतात. त्यांची जाण ही अत्यंत प्रगल्भ असून ती येणाऱ्या काळाचं भविष्य समजली जाते. या पिढीला कोरोनासारख्या महामारीला सामोरं जावं लागलं. घराबाहेरील खेळांमध्ये सहभागी होण्याऐवजी ती पिढी घरातच बंदिस्त झाली आहे. झेक प्रजासत्ताक मधील टोमास बाटा विद्यापीठाच्या मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स विभागाने केलेल्या एका अभ्यासानुसार अल्फा पिढीसाठी माहिती आणि शिक्षणाचे मुख्य स्रोत फेसबुक आणि नेटफ्लिक्स आहेत. या अभ्यासात असे दिसून आले आहे की ही पिढी विविध स्वरूपातील सामग्रीशी संलग्न होतीये. हे काहींना धोकादायक वाटतंय, तर काहींना हा वेळेनुसार झालेला बदल वाटतोय. काहीही असलं तरी प्रत्येक पिढीनं विकासाचे वेगवेगळे टप्पे नक्कीच गाठलेत. मित्रांनो, तुम्ही कोणत्या पिढीतले आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube, Facebook आणि Insta अकाउंटला नक्की फॉलो करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.